शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार सर्वांना. येत्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. आपण शिवलीला ग्रंथाचे पारायण जे आहे, शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे पारायण जे आहे ते करत असतो. वर्षातून 2 वेळेसच आपण हे पारायण करत असतो. एक म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि दुसरं म्हणजे आपण श्रावण महिन्यात. तर आता महाशिवरात्री जवळ येत आहे, तर ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी काय करावे, तर या पोथीमधील 11वा जो अध्याय आहे तो 11वा अध्याय वाचायचा आहे. तर त्या या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 11वा अध्याय जो आहे तो अध्याय म्हणजे रुद्राक्षाचे वर्णन केलेले आहे. म्हणून या 11व्या अध्यायाला रुद्र अध्याय देखील म्हणतात. शंकरांना 2 गोष्टी खूप प्रिय आहेत. एक म्हणजे बेलपत्र, बेलाचे जे पान आहे ते, आणि दुसरं म्हणजे रुद्राक्ष. हा जो रुद्राक्ष आहे तो धारण करणे किती महत्त्वाचे आहे, त्याचे निरनिराळे काय फायदे आहेत, निसर्गामध्ये वनस्पतीच्या माध्यमातून मिळणारा जो हा रुद्राक्ष आहे तो किती प्रकारामध्ये मिळतो आणि त्याचे काय वेगवेगळे उपयोग आहेत, याची सर्व माहिती सांगणारा किंवा गुणगान गाणारा हा अध्याय म्हणजे जो आहे तो 11वा अध्याय आहे. जर आपल्याला महाशिवरात्री निमित्त असो किंवा श्रावण महिन्यात असो, या अध्यायाचे पठण जे आहे ते कसे करायचे आहे, हा पाठ पठण करताना तुम्ही काय करायचं आहे तर प्रदोष काळात करावा. प्रदोष काळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ. तुम्ही हा अध्याय दिवसभरात कधीही वाचू शकता किंवा या शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण कधीही करू शकता. पण तुम्ही जर शिवलीला अमृतमधील फक्त 11वाच अध्यायाचे पठण जर करणार असेल तर तुम्ही तो आवर्जून प्रदोष काळातच करावा. पोथी वाचन करताना आपल्या अंगावर शुभ्र वस्त्र असावे. काळे वस्त्र सोडून तुम्ही इतर कोणतेही वस्त्र परिधान करू शकता, पण शुभ्र वस्त्र असावे. हातात बांगड्या असाव्या, कपाळाला कुंकू असावे. बसायला आसन घेऊन देवासमोर आपल्याला बसायचे आहे. शक्य असल्यास उजव्या बाजूला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. डाव्या बाजूला पाणी ठेवून आपल्याला अध्यायाचे 3 वेळा पठण करायचे आहे. तुम्ही या दिवशी हा अध्याय वाचल्याने आपल्या संततीचे रक्षण होते, आपल्या आयुष्याचे जे कल्याण आहे ते होते. 11व्या अध्यायाच्या पठणाने आपल्याला आयुष्याचे कल्याण होऊन शंकराचे आशीर्वाद जे आहे ते लाभत असतात. आपल्याला संतती लाभते. कुणाला संतती नसेल तर संतती लाभते. आपल्या संततीला दीर्घायुष्य मिळते असं म्हणतात. आपली महापापे नष्ट होतात. 1 सहस्त्र कपिल गाय दान केल्याचे पुण्य जे आहे ते आपल्याला या 11व्या अध्यायाच्या पठणाने किंवा श्रवणाने मिळत असते. रुद्रपठणाचे आपल्याला देखील हा जो अध्याय आहे तो पठण केला तर रुद्रपठण केल्याचे देखील आपल्याला पुण्य मिळते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवशंकर ही अतिशय दयाळू देवता मानली जाते. महादेवाची पूजा अर्चा करण्याचा काळ म्हणजेच महाशिवरात्री होय. म्हणून या अनुषंगाने निरनिराळे व्रत वैकल्य जे आहे ते केली जातात. म्हणून शिवलीला अमृत या ग्रंथातील 11वा अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला चांगली संतती होण्यासाठी आणि संततीला आशीर्वाद मिळावे म्हणून या अध्यायाचे जे पठण आहे ते आपल्याला या निमित्ताने करायचे आहे. म्हणून या अध्यायाचे पठण करून आपल्याला शिवशंकर शंभूचे आशीर्वाद मिळवायचे आहेत. म्हणून महाशिवरात्री या दिवशी शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय आवर्जून पठण करावा. तसे तर या दिवशी पूर्ण शिवलीला अमृत 1 ते 14 अध्यायाचे पठण करायचे असते. पण ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी फक्त हा 11वा अध्याय पठण केला तरी चालेल. या ग्रंथामध्ये 1 ते 15 अध्याय आहेत, पण आपल्याला त्यामधील 1 ते 14 अध्यायाचेच पठण करायचे आहे. तुम्ही या सेवेला जेवढं जास्त लवकर सुरुवात केली तरीही चालेल, म्हणूनच मी हा व्हिडिओ लवकरच बनवत आहे. महाशिवरात्रीला 11व्या अध्यायाचे पठण करू शकता. हा अध्याय जो आहे तो रुद्र अध्याय मानला जातो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त 11वा अध्याय करा, पण ज्यांना शक्य आहे त्यांना आवर्जून सांगते त्यांनी पूर्ण 1 ते 14वा अध्याय आहे त्याचे पठण करावे आणि तुम्हाला याचे लवकरच अनुभव देखील येतील. आता काय करायचं आहे तर त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला तिथे दान आहे ते दानधर्म करू शकता. जानवं जोड जे आहे ते आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करू शकता किंवा त्या दिवशी आपल्याला शिधा तिथले जे ब्राह्मण आहेत त्यांना शिधा देखील द्यायचा आहे किंवा ज्यांना गरज आहे त्या गरजू लोकांना देखील तुम्ही दान करू शकता. अशा पद्धतीने शिवलीला अमृत ग्रंथामधील जो 11वा अध्याय आहे त्याचे पठण करायचे आहे.